मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. देशाच्या राजकारणातून सगळ्यात मोठी घडामोड मुंबईमधून मित्रांनो उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांची अखेर निवड. महाराष्ट्रात राजकीय नवीन अध्याय. राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड मित्रांनो सविस्तर बघूया. ठाकरे अखेर दिल्लीत, नेमकी काय आहे बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया. मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये ठाकरे परिवाराचं योगदान किती महत्वाचं आहे आपण पाहतोय. वारंवार पाहत असताना आता मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर मुंबईमधून अतिशय नाट्यमयरित्या महत्वाच्या घडामोडी घडू लागल्या असून सत्तेतील पक्षांना जबरदस्त धक्क्यावरती धक्के देण्यास भाजपला बडं मोठं यश मिळतंय. तर उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मुंबईमधून सगळ्यात मोठी आनंदाची बाब समोर येते. शिवसैनिक आनंदतोय, शिवसैनिक नाचतोय, शिवसैनिक जल्लोष करतोय, शिवसैनिक फटाके उडवतोय. या मागची सगळ्यात मोठी राजकीय खेळी उद्धव ठाकरेंची 3 शब्दात घोषणा आणि देशाच्या राजकारणामध्ये ठाकरे पुन्हा एकदा नंबर 1 वरती. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये कोंडीत पकडण्याचा डाव भारतीय जनता पार्टी आखत आहे. शिंदेंना मुंबईमध्ये 50 ते 52 जागा देऊन त्यांची बोलवणी करत त्यांना मुंबईच्या राजकारणातून अलिप्त करण्याचा डाव भाजपने अखेर रचलेला दिसतोय. आणि त्या बदल्यात ठाण्यामध्ये भाजपा नमतं घेऊ शकते. मात्र मुंबईमध्ये भाजपा 150+ जागा लढवण्याच्या तयारीत आहे आणि शिंदेंना 50च्या वर जागा देण्यास भाजपा तयार नाही. मग शिवसेना प्रमुखांची शिवसेना म्हणवणारे मुंबईचा महापौर स्वतः करणार का की भाजपचा महापौर बसवणार, असा थेट हल्ला शिंदेगडावरती सध्या केला जात आहे. अमित शहा यांच्या इशाऱ्यावरती चालणारी शिंदे सेना आता भाजप समोर किती झुकणार असा देखील थेट आरोप एकनाथ शिंदे यांच्यावरती केला जातोय. परंतु या आरोपाला कोणत्याही प्रकारचं उत्तर न देता यातूनच मार्ग काढू अशा सध्या शब्दामध्ये बोलवणी केली जात आहे. मित्रांनो या सगळ्या भाषा आता शिंदेगडाची खूप मोठ्या प्रमाणात गोची झाली असून अजित पवारांची राष्ट्रवादी तर मुंबईतून या महायुतीमधून महाविकास आघाडीकडे जाण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. महायुतीतून अजित पवारांना या महानगरपालिकाच्या निवडणुकांतून हद्दपार केलंय. त्यांची हकालपट्टी केली. पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई महानगरपालिका या सगळ्या आसपासच्या शहरातील सगळ्याच महानगरपालिकांमधून अजित पवारांना बाजूला सारण्याचा पद्धतशीरपणे करेक्ट कार्यक्रम भाजपने केलाय. का तर अजित पवारांचे मुस्लिम नेते भाजपला चालत नाहीत, मात्र अजित पवार स्वतः चालतात. मुंबईमध्ये नवाब मलिकांच्या अधिपत्याखाली निवडणूक लढवायला घेतली की अजित पवार चालत नाहीत, मात्र अजित पवारांचा पक्ष अजित पवार स्वतः भाजपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालतात. अजित पवार मुस्लिमांना जवळ करतात ते चालतं, मात्र नेत्यांनी जवळ केले की ते भाजपला चालत नाही. या सगळ्या घडामोडीमुळे भाजपचं तोंड आता पूर्णपणे भाजपचा चेहरा उघडा पडलाय. फक्त मतांचं राजकारण करून मुंबईमध्ये मुस्लिम हिंदू या मतांमध्ये पूर्ण वोट बँकिंग करायची आणि मुंबईवरती सत्ता काबीज करायची हे भाजपचं राजकारण खूप दिवस चालणार नाही, असा थेट आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला होता. यातच मित्रांनो सगळ्यात मोठी घडामोड मध्ये म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून येते. आदित्य ठाकरे यांच्या अधिपत्याखाली ठाकरेंच्या नेतृत्वात पालिकेचा नवा अध्याय. मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये आज ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आणि युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नावाची सगळ्यात मोठी घोषणा झाली आहे. शिवसैनिकांनी जल्लोष करत चौकामध्ये फटाके, भगवे झेंडे, ढोल ताशांचे निनाद आणि जय भवानी जय शिवराय म्हणत ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ हे अशा घोषणांनी मुंबईत दणाणून सोडली. काल आदित्य ठाकरेंची निवड झाली. ती निवड एका पदासाठी नक्की नसून गेल्या काही वर्षात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर ठाकरेंसाठी हा मोठा राजकीय विजय मानला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती जनतेने पुन्हा विश्वास टाकल्याचे हे प्रतीक असून आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या नव्या पिढीच्या नेतृत्वाला
मिळालेली ही सगळ्यात मोठी संधी म्हटली आहे. मुंबईमध्ये सध्या सगळ्यात जास्त तरुण युवक मतदार नवीन आलेत. त्या तरुण मतदारांना खेचण्यासाठी, त्या तरुण मतदारांना जवळ आणण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाची घोषणा केल्याचं मुंबईमध्ये शिवसेनेच्या भागातून उत्तर मिळत आहे. निकाल जाहीर होताच मुंबईच्या दादर, परळ, लालबाग, गिरगाव, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, गोरेगाव, मालाड, वांद्रे, कांदिवली या सगळ्या भागामध्ये शिवसैनिकांनी आनंद उधळलाय. शिवसेना शाखांवरती फुलांची उधळण करण्यात आली. भगव्या पताका फडकावत आदित्य ठाकरे जिंदाबाद, उद्धव ठाकरे साहेबांचा विजय असो या घोषणा आल्या. मित्रांनो, म्हणजेच आदित्य ठाकरे यांची निवड हा मैलाचा दगड ठरणार आहे. आदित्य ठाकरे यांची ही निवड मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता उद्धव ठाकरे फक्त मार्गदर्शक भूमिका बजावणार आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये देशातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका, सगळ्यात मोठी महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घोषणा करताच भाजपचे शिंदेगडाचे धाबे दणाणले आहेत. सगळे मंत्री, सगळे उपमुख्यमंत्री, स्वतः मुख्यमंत्री या सगळ्यांना लढून पुढे जिंकले, तर आदित्य ठाकरेंचं नाव मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप उजळलेलं दिसेल. आदित्य ठाकरे यांची निवड केवळ मुंबईपुरती मर्यादित असून राज्याच्या राजकारणावरती दूरगामी परिणाम करणारी ठरणार आहे. युवकांचा चेहरा, पर्यावरणपूरक विकासाची भूमिका आणि आधुनिक विचारसरणी यामुळे आदित्य ठाकरे यांनी वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पर्यावरण मंत्री असताना त्यांनी केलेली कामं आणि सध्या मुंबईवरती असलेला वचक या सगळ्या गोष्टी बघता उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरे यांची निवड करणं हे खूप महत्वाचं आहे. आदित्य ठाकरे यांच्या निवडीनंतर भाजप आणि शिंदेगडात अस्वस्थता पसरल्याचं चित्र आहे. गेल्या काही काळांपासून मुंबई पालिकेवरती लक्ष केंद्रित करणाऱ्या भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे गटासाठी तर हा अधिकच धक्कादायक आहे, कारण शिवसेनेच्या मूळ किल्ल्यातच त्यांना आता अपयश येणार आहे. सोबतच राज ठाकरेंची मनसे, इकडे आदित्य ठाकरेंच्या हातात मुंबई, उद्धव ठाकरेंची भूमिका मार्गदर्शक या सगळ्या गोष्टीमुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठं चॅलेंज भाजप समोर आलंय. आम्ही कधीच पक्ष सोडणार नाही असं ज्येष्ठ शिवसैनिकांनी म्हटलंय, कारण आमचा पक्ष म्हणजे ठाकरे आहेत. आज त्या निष्ठेचं चीज होत आहे. दोन्ही ठाकरेंना बघून आमचं हृदय मात्र आज आनंदाने डोलत आहे, असे मुंबईतील ज्येष्ठ शिवसैनिक म्हणू लागले. मित्रांनो, ही सगळी घडामोड उद्धव आदित्य ठाकरे म्हटलंय की मुंबईकरांचा, शिवसैनिकांचा आणि माझ्या वडिलांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा विजय. मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवताना मराठी माणसांचा सन्मान अबाधित ठेवणं हा आमचा ध्येय असेल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरे यांची निवड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मैलाचा दगड ठरू शकते. निकाल लागल्यानंतर मुंबईसह देशभरामध्ये एक नवीन अध्याय लिहिला जाईल. तर यावरती प्रतिक्रिया द्या.